सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवा. शिरगाव टीमचा कॅप्टन ओव्हरमध्ये ती पेनल्टी काउंट होईल. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू कमी फेकले जातील. 12th मॅन नाहीये शिरगाव टीम. 12th मॅन पाठवायचं आपण. बॉटल आहे का तिथे? तुझी बॉटल कुठे आहे? मयूर आणि अजिंक्य ही सलामीची जोडी आपण पाहतोय. चला उमरोली टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल की आपण प्लीज टीम मीटिंग थोडी आता कमी घ्या. पंचांना देखील विनंती असेल की आपण देखील सूचना करायची आहे खेळाडूंना. लवकरात लवकर जेवढी मॅच खऱ्या अर्थाने प्रत्येक मॅच संपेल तेवढं नक्कीच गरजेचं असेल. शेवटचा दिवस आहे. बरेचसे एक्स्ट्रा मॅचेस देखील आज खेळवायचे आहेत. त्यामुळे कधी कुठेतरी जर जास्त वेळ झाली तर कमिटीला देखील निर्णय घ्यावा लागेल. जिथे 3 षटकांचे मॅच होतील तिथे 2 षटकांचे मात्र खेळवावे लागतील जर उशीर झाला तर. त्यामुळे आपण पहिला राऊंड पहिल्या मॅच जेवढ्या लवकर खेळवता येतील तेवढ्या लवकर खेळा. आणि शिरगाव आणि उमरोली साहिल लोंगले हा गोलंदाज आपण पाहतोय. उमरोली टीमचा पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. ओव्हर द विकेट राईट. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. गुडघा टेकून फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र शरीरावरती जाऊन आदळला. पंचांचा इशारा. यस लेग बाईची ही धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. मयूर आणि अजिंक्य हा ओपनिंग पेअर. अजिंक्यच्या खऱ्या अर्थाने पहिलाच चेंडू मात्र अजिंक्य निर्धाव खेळला. लेग बाईची धाव पहिली आली आणि आता स्ट्राईक वरती मात्र आलाय तो मयूर. हॅलो 2 धावा धावफलकावरती 1 सिंगल आली आणि खऱ्या अर्थाने उमरोली टीम
पोंजे येथे जी स्पर्धा झाली आहे तिथे फायनल मध्ये मला वाटतं आरुष 11 SBCC उमरोली टीमने प्रवेश केलाय आणि प्रकाश पवार मला वाटतं त्यांचे पुरस्कर्ते आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात या संघाला. जे पॅकर्स आहेत या टीमचे त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आणि इथे मात्र चेंडू उडवला ऑन साइडला, चेंडू सीमा पार येतोय हा षटकार. प्रसाद पवार खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत या टीमचे. आरुष 11 SBCC उमरोली टीम पोंजे येथे जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश केला या टीमने आणि आता वर्णेच्या मैदानावरती देखील आपला खेळ दाखवण्यासाठी मात्र सज्ज आहे. अजिंक्यचा यावेळेस पंचांकडे अपील, परंतु पंचांनी मात्र फेटाळली आहे. बाउन्स थोडा जास्त होता परंतु डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी होतोय बाद. मयूर बाद झाला. त्यानंतर नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती आलाय चेतन. सलामीला आलेला अजिंक्य अजूनही मैदानामध्ये. फलंदाजीसाठी खऱ्या अर्थाने पोषक असणारी खेळपट्टी हे मैदान आणि या मैदानावरती चालू असलेली मॅच आपण पाहतोय. SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरगाव. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. 3 चेंडूंची पॅनल्टी दिली गेली आहे शिरगाव टीमला. बराचसा उशीर झाला या मॅचला. 11चा खऱ्या अर्थाने टाइम दिलेला परंतु आता 1 वाजलाय आणि नक्कीच उमरोली टीम आज खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते या टीमचे दादू दरेकर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अलॉंग द कार्पेट सलर बॅटने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव आली आहे चेतनच्या बॅटमधून. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलकावरती 9 धावा लागल्यात. 1 षटकार देखील आलाय पॉवर प्ले मध्ये. 1 विकेट देखील गेली आहे. 1 तेरी तो 1 मेरी असं उत्तरास प्रत्युत्तर मात्र देत असताना हे दोन्ही टीमचे शिलेदार साहिल लोंगले खूप चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा मैदानावरती आपण पाहतो. या मैदानावरती देखील तो त्याच पद्धतीने प्रयत्न करतोय. गती आहे, टप्पा देखील अचूक आहे. या बॉलवरती मात्र अजिंक्यला बीट केलं डॉट बॉल आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधनकारक षटक मात्र या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 1 बाद 9 धावा लागल्यात त्या शिरगाव टीमच्या धावफलकावरती. बऱ्याचशा फॉर्म मध्ये असणारी ही टीम, बरेचसे पुरस्कर्ते खऱ्या अर्थाने या टीमला अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कृत करत असतात. प्रसाद पवार यांनी पोंजे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये या टीमला पुरस्कृत केलं. त्यानंतर आज दादू दरेकर यांच्या नावाने मात्र हा संघ SBCC उमरोली या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळतोय. गणेश घारे नवीन गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय. 9 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये 1 मोठा फटका जरूर आला परंतु उर्वरित चेंडूंवरती मात्र शांत उभं ठेवलं त्या साहिल लोंगलेने आणि आता गणेशला देखील त्याच पद्धतीने बॉलिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूने विचार केला तर बराचसा दूरवरचा पल्ला गाठून शिरगाव टीम देखील या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. परंतु आता जे झालं ते विसरून मात्र येणाऱ्या चेंडूंवरती चांगली बॅटिंग करावी लागेल शिरगाव टीमला. फुलर यांचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट फिल्डर आहे डीप मध्ये. आउटफील्डचा फायदा होतोय तो बॅटरला. टप्पा पडल्यानंतर शेवटच्या क्षणी बाउन्स घेतला चेंडूने आणि फिल्डरला चकवत चेंडू जातोय सीमा पार. चौकार येतो. चौकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय चेंडू. सलग बॅट नाही परंतु टायमिंग मात्र जुळलं नाहीये. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखी 1 विकेट
तिसऱ्या क्रमांकावरती आलेला चेतन देखील आता पॅव्हेलियन मध्ये परतलाय. मयूर दिवेकर पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर आता चौथ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू देखील आपण पाहतोय मयूर जाधव. मयूर दिवेकर थोडासा अपयशी ठरला या मॅच मध्ये, परंतु मयूर जाधवला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 2 फलंदाज बाद झाले, दुसरे षटक प्रोग्रेस वरती. 3 चेंडूंची पॅनल्टी देखील लागली या टीमला. आणि जर आपण विचार केला तर तब्बल 21 चेंडू या सत्रामध्ये वाटायला येतील ते शिरगाव टीमला. आणि 21 चेंडूंमधील आपण अद्याप विचार केला तर मला वाटतं 8 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चेंडूंमध्ये जेवढ्या जास्त धावा करता येतील तेवढा जास्त प्रयत्न करावा लागेल खेळाडूंना. मयूर पुन्हा एकदा गणेशचा हा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. चांगला फटका. पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन गेलेला हा खेळाडू मात्र ठोकतोय षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 2 बाद 19 अशी अवस्था आहे ती शिरगाव टीमची. गणेशचा पुढचा बॉल फुला त्यांचा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता, परंतु पंचांचं बोट अवकाशाकडे. आणखी एक विकेट. तीन खेळाडू बाद झालेत. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती आलाय बंटो. पाचव्या क्रमांकावरती आलाय हा खेळाडू. चांगली बॉलिंग या ठिकाणी. षटकाराचा मार जरूर खाल्ला परंतु चांगलं कमबॅक केलंय. 2 विकेट घेतल्यात. 2 चेंडूंवरती मोठे फटके आले. त्या ओव्हरमध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलाय. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने 2 बाद 10 या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. 19 धावा धावफलकावरती. 3 बाद 19. थोडीशी मित्रमंडळींना दयनीय अवस्था आहे, कारण 3 चेंडूंची पॅनल्टी लागल्यानंतर खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त किमान 65 ते 70 धावसंख्येपर्यंत जर या मैदानाचा आपण अंदाज लावला तर 65 ते 70 धावसंख्या तरी मारणं गरजेचं असेल. स्लोअर बॉल यावेळेस गती परिवर्तन केलं. चांगलं टेम्परामेंट गोलंदाजाचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धावगुट रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धावेने मात्र आता पुढे सरसवत आहेत. अजिंक्य जो सलामीला आलेला खेळाडू तो मात्र आता स्ट्राईक वरती आलाय. पूर्णपणे जबाबदारी मात्र आता अजिंक्यला घ्यावी लागेल, कारण ही मॅच खूप महत्त्वाची आहे या स्पर्धेमध्ये. उमरोली टीम एक पॉवरफुल टीम आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर शिरगाव टीमला टिकाव लावायचा असेल तर चांगली बॅटिंग गरजेची आहे. सेकंड ओव्हर प्रोग्रेसवरती काही चेंडूंचा खेळ झालाय. लास्ट बॉल नक्कीच 5 चेंडूंचा खेळ संपलाय. गणेश चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. 10 धावा जरूर खर्च केल्यात आणि यावेळेस आणखी एक षटकार या ओव्हरमध्ये आलाय. तब्बल धावा खर्च केल्यात त्या 17 या ओव्हरमध्ये आणि संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 26. यानंतरची मॅच सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग केली शेलू टीमच्या खेळाडूंनी, तेवढीच चांगली बॉलिंग केली. पहिल्या मॅच मध्ये विजयी ठरलेला शेलू संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये जो संघ विजयी ठरेल या 2 संघांदरम्यान मॅच आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. उमरोली की शिरगाव दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि एकमेकांविरोधात या वर्णेच्या मैदानावरती आपण त्यांना पाहतोय. 26 ऑन स्कोअरबोर्ड. 3 विकेट गेल्यात परंतु तरी देखील अजिंक्य चांगला प्रयत्न या खेळाडूचा राहिलाय. सलामीला आलेला खेळाडू 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. त्यानंतर बंटो आलाय. 1 चेंडू 1 धाव. 100चा स्ट्राईक रेट त्याचा आहे, परंतु आता चांगली बॅटिंग करावी लागेल. अजूनही 9 चेंडूंचा खेळ मला वाटतं शिल्लक आहे. हर्षल तिसरं षटक घेऊन हर्षल हा गोलंदाज आपण पाहतोय.
ऑन स्ट्राईक बंटो, नॉन स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला अजिंक्य. पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला बॉल अकुटप्प्याचा होता. अशा अनुभूत नजरेने या पंचांकडे जरूर पाहतायत फलंदाज, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. कोणताही निर्णय नाहीये पंचांचा. वाईड अपील जरूर केली होती, परंतु डेड डॉट बॉल, माफ करा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. आणखी एक चांगला चेंडू आणि इथे मात्र विकेट कोणाची गेली आहे. फलंदाज बाद होईल. जरा लवकर मला वाटतं क्रीज सोडलं ते बंटोने आणि बाद होणारा खेळाडू मात्र आहे तो अजिंक्य. अजिंक्याची विकेट खऱ्या अर्थाने खूप महत्वाचा होता खेळाडू, तो मात्र आता आउट झालाय. बंटो हा खेळाडू मात्र या ठिकाणी बाद होतोय. नवीन आलेला खेळाडू मैदानामध्ये कल्पेश. सूरज येरुणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आपलं. सहाव्या क्रमांकावरती आला खेळाडू कल्पेश. चांगली बॉलिंग आपण हर्षलची पाहतोय. मोठे फटके मारण्यापासून मात्र वंचित ठेवलंय. एकही धाव त्याने खर्ची केली नाहीये. चांगली बॉलिंग, 2 चेंडू त्याने फेकले, दोनही चेंडू निर्धाव. अजिंक्य नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. जेवढी जास्त अजिंक्यला स्ट्राईक भेटेल तेवढं फायदेशीर ठरेल शिरगाव टीमला, परंतु ती संधी मात्र मिळत नाहीये. खऱ्या अर्थाने हा गोलंदाज ती संधी देत नाहीये. चांगला चेंडू यावेळेस हलक्या हाताने कट करायचं होतं. स्ट्राईक रोटेशनची भूमिका ठेवली आहे. गरज होती या एक धावेची, ती धाव आली आहे. स्ट्राईक आता मात्र मिळाली आहे ती अजिंक्यला. एका धावेच्या सहाय्याने धावफलक थोडंसं पुढे सरसावलंय. 27 ऑन स्कोअरबोर्ड. 27 धावा लागल्यात धावफलकावरती. चांगली बॉलिंग, खूप चांगला प्रतिसाद या गोलंदाजाचा आपण पाहतोय. उमरवली टीमचा हा गोलंदाज हर्षल. साहिलने देखील पॉवर प्ले मध्ये फक्त 9 धावा खर्च केला, 1 विकेट त्याने घेतली. त्यानंतर 17 धावसंख्येचा मार जरूर खाल्ला गणेशने, परंतु 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये देखील आहेत. आणि आता तिसरा गोलंदाज हर्षल. खूप चांगली बॉलिंग. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 सिंगल त्याने खर्च केल्या. 1 फलंदाज बाद देखील झालाय. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमा पार. या बॉलवरती आलाय चौकार. एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न खेळाडूचा आपण पाहतोय. अजिंक्य खूप चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. तब्बल वैयक्तिक 16 धावसंख्येवरती हा खेळाडू खेळतोय. आणि संघाच्या धावसंख्येचा आपण विचार केला तर 31 धावा धावफलकावरती. हाफटॅकर बॉल यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. पंचांचा इशारा. यस, वाईड बॉल. अवंतरची धाव वाढली जाईल. थोडासा प्रेशर आता गोलंदाजावरती दिसतोय, कारण एक चौकार आला. अजिंक्यला स्ट्राईक मिळाली. त्यानंतर अजिंक्यचा कुठेतरी दबाव या गोलंदाजावरती नक्की दिसतोय. वाईड बॉल आला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. फुललेंचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव असं वाटलं होतं झेल होतोय की काय, परंतु जज केलं क्षेत्ररक्षकाने बॉलला आणि त्याला माहिती झेल होणं थोडं कठीण आहे, त्यामुळे थोडासा थांबला तो आणि 1 बाउन्स. खूप चांगली फिल्डिंग त्याची आपण पाहिली. सिंगल आली या चेंडूवरती. 1 धावेंवरती भर देताना दिसत आहेत खेळाडू. 1 धावेची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. चांगला बॉल. यावेळेस मात्र बीट केलं बॅट्समनला कल्पेशला आणि या ठिकाणी षटक हे संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 धावा, 33 धावा. शेवटची ओव्हर म्हणजेच मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय लोंगले हा गोलंदाज मात्र या ठिकाणी वापरला जातोय. स्लॉगरचं षटक आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूंमध्ये धावसंख्येवरती
33 ऑन स्कोरबोर्ड. 33 धावा लागल्या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तीनही चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे धाडण्याचा प्रयत्न असेल तो अजिंक्यचा. 33 धावा धावफलकावरती. फलंदाज बाद झाले 4 बाद 33 अशी अवस्था आहे. शेवटचे 3 चेंडू. अक्षय लोंगले हा गोलंदाज ओव्हर द विकेट राईटने तयार आहे. पहिला बॉल नक्कीच ब्लाइंडेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, अंदाधुंदी फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाचा. बीट केलं पहिल्या बॉलवरती. अकुटप्प्याचा थोडासा स्लोअर केला चेंडूला त्याने आणि या चेंडूवरती मात्र कोणती धाव खर्च केली नाही. फुललेंचा बॉल इथे मात्र दांडी गोल केली आहे. अजिंक्य अशानुभूत नजरेने मात्र आता पॅव्हेलियन मध्ये परततोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक होते. 3 धाव्यांची पॅनल्टी दिली गेली आहे आणि आता या 2 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. लास्ट बॉल या सत्रातील. नवीन बॅट्समन 7व्या क्रमांकावरती आलाय उमेश. अर्धी टीम मात्र पॅव्हेलियन मध्ये परतली आहे. 5 विकेट गेल्यात. उमेश आलाय. स्ट्राईक वरती असेल हा खेळाडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अक्षय लोंगले 2 चेंडू त्याने फेकलेत. एकही धाव खर्च केली नाहीये. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. षटकार मारण्याचा प्रयत्न उमेशचा असेल परंतु ती संधी अक्षय देईल का हा खूप मोठा प्रश्न आहे. उडवलाय बॉल ऑन साइडला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, जज करतोय परंतु 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 37 धावा. 38 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी उमरवली टीम समोर आहे. 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज.
24 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे उमरोली टीमला. सलामीची जोडी चला मैदानामध्ये पाठवा. चोवीस बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. साहिल आणि शरद ही सलामीची जोडी आपण पाहतोय उमरोली टीमची. गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल? मयूर हा गोलंदाज आपण पाहतोय. 38 धावा मात्र डिफेंड करायचे ते शिरगाव टीमला. चला स्पीडअप करा दोन्ही टीम, आपल्याला विनंती आहे. साहिल शरदची जोडी उमरोली टीमची आपण पाहतोय. एक ऑलराऊंडर प्लेयर साहिल लोंगले, एक प्रमुख खेळाडू उमरोली टीमचा. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण त्याला पाहतोय. स्ट्राईक वरती आहे शरद. मयूर दिवेकर हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं बॉलरचं नाव मयूर जाधव. ओके, मयूर जाधव हा गोलंदाज आपण पाहतोय. राईट हँड राऊंड द विकेट. पहिला बॉल हलक्या हाताने स्ट्राईक केलाय. ऑफ साइडला आहे डीप मध्ये फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धावेने मात्र या ठिकाणी धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 24 बॉल 38चं समीकरण होतं. पहिल्या बॉलवरती आले दुहेरी. 36 धावसंख्येची गरज आहे. या मैदानाचा आपण विचार केला तर फलंदाजासाठी पोषक असणारी खेळपट्टी, जिथे किमान 70 ते 75 धावसंख्येचं आव्हान हवं होतं, तिथे मात्र एक लो स्कोरिंग मॅच आपण या मैदानावरती पाहतोय. राऊंड द विकेटने आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. कव्हर पॉइंट झोन मध्ये चेंडू जातोय. सीमा पार येतोय आज चौकार. चांगली सुरुवात होतीये. लो स्कोरिंगची मॅच आहे. जेवढे जास्त निर्धाव चेंडू येतील तेवढं शिरगाव टीमसाठी चांगलं असेल, परंतु पहिल्या 2 बॉलवरती मात्र आल्यात 6 धावा. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग. शरद आणि साहिलची जोडी. खराब बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आणि या 38 सर्कलमध्ये मात्र खूप चांगली फिल्डिंग झाली. एक सिंगल आली या चेंडूवरती. असं वाटलं होतं खराब चेंडूवरती आणखी एक मोठा फटका येतोय की काय. प्रयत्न जरूर केला शरदने, परंतु बॅटची एज घेऊन मात्र फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावला. 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले, बंधनकारक षटक आणि बंधनकारक षटकामध्ये चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यावरती उत्तर देताना देखील चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय तो खेळाडूंचा. साहिलसाठी हा बॉल फुलर लेन्सचा फक्त दिशा दिली आहे. सरळ बॅटने चेंडू फेकून दिलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. या बॉलवरती येतोय चौकार. अकरा धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्लेचा फायदा मात्र उचलतायत हे खेळाडू. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल. एक डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू होता, एक मिड विकेटला होता, परंतु आता लॉंग ऑन आणि मिड विकेट आपण पाहतोय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल स्लॉग स्वीप केलाय आणि चेंडू पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. येतोय हा चौकार.
पुन्हा एकदा पुलरलेनचा बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये. हा चेंडू देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि लगातार 3 चेंडूंवरती 3 चौकार मारलेत ते साहिलने. महागड षटक 19 धावा खर्च केल्यात त्या मयूर जाधवने. 6 बॉल मध्ये 19 धावा आल्यात. येणाऱ्या आता 18 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. 38 धावसंख्येचा पल्ला खऱ्या अर्थाने रोखायचा होता तो शिरगाव टीमला, परंतु पहिल्याच बॉलरने मात्र थोडंसं महागडं षटक टाकलं आणि ही मॅच मात्र अगदी सोपी करून ठेवली ती या उमरोली टीमच्या खेळाडूंनी. चांगली बॅटिंग. लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार साहिलच्या बॅटमधून आपण पाहिले. एक चौकार, एक दुहेरी, एक सिंगलच्या मदतीने 3 चेंडू 7 या धावसंख्येचं योगदान देऊन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय तो शरद. चेंडू येतोय सीमा रेषेच्या दिशेने आणि सीमा पार. मयूर दिवेकर हा गोलंदाज आपण पाहतोय. मयूर जाधवचं थोडंसं महागडं षटक आपण पाहिलं. 19 धावा त्याने खर्च केल्या. मयूर दिवेकरने थोडा जबाबदारीने खेळ करण्यासाठी खऱ्या अर्थाने गोलंदाजी स्वीकारली. स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला, परंतु त्याच्यावरती देखील प्रहार चालू केलेत. पहिल्याच बॉलवरती आलाय त्याच्या चौकार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हलक्या हाताने सेट करा. डायरेक्ट हिट, तू मी मिस कॉलिंग आणि इथे पंचांचा निर्णय काय येईल. खऱ्या अर्थाने खूप मोठी संधी होती फलंदाज बाद करण्याची. 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॅट्समन सेफ आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. तेवीस धावा धावफलकावरती. मयूर दिवेकर चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न त्याचा. ओव्हर द विकेट राईट नाही यावेळेस मात्र ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु चुकी करतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. या बॉलवरती आलाय चौकार. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली या बॉलला. आणखी एक चांगला फटका. या बॉलवरती देखील येतोय चौकार. फक्त चौकारांची भाषा बोलतायत या खेळाडू. साहिल आणि शरद ही दोन्ही सलामीवीर खेळाडूंची जोडी खूप चांगली आहे. बॅटिंग मात्र ते करतायत. चला शेलू टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. यावेळेस मात्र उडवलाय बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. स्टँड अँड डिलेवर. शरदच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराने मात्र फक्त आता औपचारिकता बाकी 1 धावसंख्येची गरज आहे. 37 धावा लागल्यात धावफलकावरती. पंचवीस धावसंख्येचं योगदान शरदचं, तर 12 धावसंख्येचं योगदान आपण पाहतोय साहिलचं. 25 धावा आणि त्यानंतर एक धाव देखील जोडली जाईल. विजयी धाव या ठिकाणी. वेल प्लेड बोथ द टीम्स. उमरोली टीम हार्दिक अभिनंदन आपलं. आणि शिरगाव टीम बरेचशी दूरवरून आली, परंतु खूप चांगला खेळ त्यांनी या मैदानावरती दाखवला. आपले देखील आभार. नेक्स्ट मॅच, सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच या ठिकाणी आपल्या समोर नक्कीच येईल. उमरोली विरोधामध्ये शेलू. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मात्र जाईल. 38 धावा चेस करत असताना खूप चांगली बॅटिंग त्याने केली. तब्बल वैयक्तिक 26 धावसंख्येचं योगदान देणारा शरद ठरतो या सामन्याचा सामनावीर.